लातूर जिल्ह्यामध्ये शक्तीपीठ महामार्गाला मोठा विरोध होतोय शेतकऱ्यांचा। काल मोरवडमध्ये जर आपण पाहिलं तर झाडावर चढून एका शेतकऱ्यांना आत्महत्या देखील करण्याचा प्रयत्न केलेला आहे। काँग्रेसची काय भूमिका राहिलेली आहे? लातूर जिल्ह्यातून शक्तीपीठ जातोय त्याला शेतकरी विरोध करतायत। राज्य सरकारला आम्ही हे वारंवार सांगितलं आहे किंवा विनंती केली आहे की शेतकऱ्यांचा ज्या प्रकल्पाला विरोध आहे अशा प्रकल्पांचा आग्रह सरकारनं धरू नये। मला असं वाटतं की जे विस्थापित होत आहेत त्यांना जर हे मान्य नसेल तर मग हा रस्ता करण्याचा एवढा आग्रह कशासाठी आहे? सर्वानुमते होत असेल तर काही अडचण नाही, पण समजा विरोध होतो आहे शासनाची याची नोंद घेतली पाहिजे आणि त्यांच्या ज्या काही शंका आहेत त्या दूर केल्या पाहिजे, अन्यथा मग तो प्रकल्प रद्द केला पाहिजे। बळाचा वापर करून म्हणजे पोलिसांचा वापर करून शेतकऱ्यांना म्हणजे वेठीस धरलं जात आहे आणि शेतकऱ्यांचा तो विरोध तीव्र होतो आहे। नाही, खरं आहे ना, हे सरकार लोकाभिमुख राहिलेलंच नाही आहे। त्यामुळं हुकुमशाही पद्धतीनं सरकारचा कारभार चाललेला आहे। जेव्हा सामान्य माणसाच्या आवाजाला सुद्धा या ठिकाणी जे गोठवण्याचं काम ते सरकार करतं आहे, तर याला सरकार जर असंच काम करत राहिलं तर येणाऱ्या काळामध्ये सरकारला याची किंमत मोजावी लागेल। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।